सो वेलकम टू आवर चॅनल. आज मी अशा मंदिरात जाणार आहे जे मंदिर पूर्णपणे पाण्यात आहे. लोकेशन खरंच चांगलं आहे नाही का, इथलं वातावरण वगैरे आणि व्ह्यू पण दिसत आहे मागं. रस्ता लय चढाचा आहे आणि व्यवस्थित पण नाही, इकडे वाकडे तिकडे. आलो तर तेव्हा काहीच नाही, पुढे सगळ्या गाड्या आमच्यामुळे थांबल्या होत्या माहिती का. आता फायनली आम्ही पोहोचलो. इंटर तर झालंय पूर्ण एक मंदिरात घालते वाटते गाडी. हो, वेलकम टू आवर चॅनल. आज मी आलो अशा मंदिरात जे पूर्णपणे मंदिर पाण्यामध्ये आहे आणि आता रस्ता थोडासा जास्तच अवघड आहे आणि चांगला पण नाही, असं गावा टाईप आहे पण चांगलं आहे. देवाच्या मंदिरात आणि इकडं मुळात भाजीपाला विकणं चालू आहे. गेटची एंट्री अशी काहीतरी आहे आणि समोर इथं फोटो वगैरे काढते सर्वजण. लावायचं पण आहे पण आम्हाला लावायचं नाही. इकडं पण समोर जायला कोणतं तरी मंदिर काहीतरी आहे, तिकडे जायचं आणि हे मंदिर पाहू शकता तुम्ही पूर्णपणे पाण्यात आहे. एंट्री तर झाली मंदिरामध्ये, आता पण परमिशन आहे की नाही का माहिती व्हिडिओ काढायची. फायनली एंट्री होत आहे मंदिरात आणि मंदिरात खूप गर्दी नाही आहे पण मला भीती म्हणजे नर्वस आहे मी थोडंसं जास्त. आणि राम सीता महादेव आहे काही चंद्र आणि राम सीता लक्ष्मण आणि महादेवाची शिवलिंगे प्रसिद्ध आहे या कारणामुळे, कारण इथं जेव्हा राम आणि सीता वनवासामध्ये आले होते ना तेव्हा त्यांचं इथं आले होते ते वनवासात, म्हणून असं प्रसिद्ध आहे. तर पाहायचं म्हटलं तर नंदी महाराज आहे आणि मागं महादेव पार्वती आहे. जर पाहायचं म्हटलं तर मंदिर असं काहीतरी आहे आणि एक इथं काका राहतात जी की इन्स्ट्रक्शन देतात, असं नका करू तसं नका करू म्हणून ब्लाबला. हे काही नंदी पाहिलेच तुम्ही सुरुवातीला. आणि हे इकडं नाही जातात का आपल्याला पलीकडं. किती मस्त वातावरण आहे, शांत आणि निसर्गमय. आलो आणि माझ्यासोबत काढणं होणार असं होऊ शकत नाही. आम्ही आलो त्या टायमाला ज्यावेळेला आता मंदिर पूर्णपणे बंद होणार आहे, तरी आम्ही दर्शन वगैरे घेतलंय पण राहिलंच थोडंफार, जे करायचं होतं ते कळलंच नाही. काय आहे काय माहिती. त्या महाकाली आणि महाकालीचे आम्ही दर्शन घेतले आणि आता आपण जाऊ दुसऱ्या ठिकाणी. इकडे बसण्यासाठी जागा पण आहे, म्हणजे एक नंबर आहे. इथं एक आलो आणि बदक सापडले नालीतलं काहीतरी गात आहे. इथं आता आपण या वेळेला आलो ना ज्या वेळेला पूर्ण मंदिर बंद होत आहे आणि इथं सावलीत नेऊन बसले सर, कोणी जरी नाश्ता करत आहे, काही डब्बा आणलेत कोणीतरी आणि मग खात आहेत. आता आपण जाऊ त्या साईडला आणि तिकडं फिरायचं. फोटोसाठी बेस्ट लोकेशन आहे पण माझ्या थोबड काळून निघत आहे म्हणून आता इथं फोटो नाही काढू, आपण तिकडे जाऊ. कारण इकडं काय होतं डिसाईड केलं होतं की तिथं फोटो काढायचे म्हणून, आणि पण काय झालं माहिती का तिथं जास्त माणसं फोटो काढत आहे म्हणून तिथं नाही काढत. आता तेवढं सगळं फिरून येऊ आणि नंतर फोटो काढू. काढायच्या आधी मी म्हणजे एवढ्या आलो होतं ना की नाही का असं काढेल तसं काढेल, असं करेल तसं करेल, पण इथं आल्याच्या नंतर माझ्यामधला कॉन्फिडन्स पूर्णपणे मरला. मला जर पडला ना काढताना व्हिडिओ, बस कसं जाऊ आणाले ते फरक पडेल, ते प्रश्न पडेल. मग आता इथे येऊन थकलो, आता म्हणायचं की डोंगर चढायचं म्हणून. डोंगर चढायला जायचंय. समजून जा, मला तेवढ्या चांगले क्लिप वगैरे काही काढता येत नाही, एडिट का करता येत नाही, पण काहीतरी म्हणून काढायचं म्हणून काढत आहो, तेवढं तरी बरे. सकाळपासून इथं मला वाटते 3 तास आम्ही बसलो आणि वातावरण चांगलं आहे, निसर्ग पण चांगलं आहे, असं नाही की. आणि शांत वातावरण आहे माहिती का. जिथं देव असला ऑफिसली तिथं चांगलं वाटणारच आहे, मला तर चांगलं वाटत आहे. पण आता तुम्ही कधी येतात नाही. मोठे मोठे वडाचे झाडं, लहान लेकरं तिकडे खेळत आहे मस्त, म्हणजे एकदम शांत वातावरण. जसं गावच्या टाईप नसते का, गावातनी कसं माणसाला जरा जास्तच गमते, असं चांगलं निसर्गमय वातावरण, नदी नाले डोंगर झाडे, तसंच आहे. माणूस माणसात गुंग आहे. सांगायचं म्हटलं तर फ्युचरचं सगळं टेन्शन सोडून माणूस इथं निवांत होऊ शकते नाही का, की फ्युचरमध्ये काय करायचं हे सगळं सोडून स्वतः लाईफ म्हणजे 2 घंटे तरी स्वतःसाठी स्वतः जगते. इथं बसण्यात एवढा वेळ झाला की वेळ कधी गेला कसं काही कळलंच नाही. आणि आता आमची बस गेली का आहे हे पण माहीत नाही. जाण्याच्या मार्गावर म्हणजे 2-3 वेळा तिकडून फिरून आलो आणि आता पुन्हा चाललो इकडं. बससाठी एवढं पळत आलो ना
त्या धुड्ड्या बिड्ड्यातून मी पळून या इथून पूर्ण धुड्डा बिड्डा चालत होता. वाहन म्हणजेच गाड्या गिड्या चालू होत्या. तरी पण एवढं धुड्डा उडत आहे ना तेवढ्यात आमच्या गावच्या रस्त्यानं पण उडत नाही.